माझी मुलगी तीव्र तापात तडफडत होती आणि घरात पॅरासिटामॉल घ्यायलाही पैसे नव्हते. मी विचार केला की भावाकडे जाऊ, तो दानधर्म करतो म्हणे. मी त्या ठिकाणी पोहोचलो जिथे भावाने आपल्या नव्या गाडीच्या आनंदात मोठा समारंभ ठेवला होता. माझी जुनी चादर आणि फाटकी चप्पल पाहून भावाच्या कपाळावर आठ्या पडल्या. मी हात जोडून म्हणालो, भाऊ, मुलीची तब्येत फार खराब आहे, थोडे पैसे उसनवार द्या. तो रागाने ओरडला, आनंदाच्या प्रसंगी अपशकुन पसरवायला आलास का? इथून निघून जा. मोकळा झालो की पाहीन. लोकांच्या नजरा माझ्या गरिबीचा तमाशा पाहत होत्या. मी थरथरत पावलांनी बाहेर पडलो आणि सुस्कारे टाकत म्हणालो, हे विश्वाच्या पालनकर्त्या, तू गरिबांचा आधार आहे, समाजा मुलीला बरे कर आणि या असहायतेतूनही मुक्ती दे. मी रस्त्याच्या कडेला होतो तेवढ्यात अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी मागे वळून पाहिले तर मी संदीप आहे आणि आज ज्या स्थानावर मी उभा आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी अपमानाचे असे कडू घोट पिले आहेत की ज्याची कल्पनाही कुठल्याही स्वाभिमानी माणसासाठी मृत्यूपेक्षा कमी नाही. माझ्या सख्ख्या भावाने भरलेल्या गर्दीत माझा हात झटकला होता आणि माझ्या गरिबीची थट्टा करत मला ढकलत हॉलच्या बाहेर काढले होते तेव्हा मी माझ्या 5 वर्षांच्या मुलीच्या जीवासाठी भीक मागत होतो. तो मारत मारत बोलत होता, माझाच रक्ताचा भाऊ, आणि टाळ्या वाजवणारे ते परके लोक हे सगळे मला कधीही विसरता येणार नाही, ज्यांनी माझ्या सन्मानाचा पडदा सर्वांसमोर फाडला आणि मला फुटपाथवर कोसळायला भाग पाडले होते. हीच ती अपमान आणि असहायतेची कथा त्या रात्री सुरू झाली होती जेव्हा माझ्या हसत्या खेळत्या आयुष्याला कुणाची तरी नजर लागली आणि माझं सर्वस्व माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं. मी खूप मेहनती आणि स्वाभिमानी माणूस होतो जो आपली छोटीशी दुकान चालवून सन्मानाने जीवन जगत होता. माझं दुकानच माझं सर्वस्व होतं. त्याच्यामुळेच घरात चूल पेटत होती आणि माझी पत्नी संध्या आणि मुलगी सिया यांच्या गरजा पूर्ण होत होत्या. आयुष्य खूप शांततेत चाललं होतं आणि मी माझ्या छोट्याशा जगात फार आनंदी होतो. पण मग एक अशी रात्र आली जिने माझ्या नशिबाला राखेच्या ढिगाऱ्यात बदलून टाकलं. शॉर्ट सर्किटमुळे अचानक माझ्या दुकानाला आग लागली आणि मी तिथे पोहोचेपर्यंत सगळं काही जळून खाक झालं होतं. मी रस्त्यावर उभा राहून माझ्या मेहनतीला धुरात उडताना पाहत होतो आणि डोळ्यांतून अश्रू वाहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. या एका रात्री दुकान जळाल्यानंतर माझा कोणताही आधार उरला नव्हता, कारण माझा मोठा भाऊ काशीनाथ शहरातील मोठा व्यावसायिक असूनही माझ्याशी सगळे संबंध तोडून बसला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याने सर्व मालमत्तेवर कब्जा केला होता आणि मला थोडीशी रक्कम देऊन घराबाहेर काढलं होतं. तीच रक्कम मी दुकानात गुंतवली होती. आता परिस्थिती अशी झाली होती की मी गलिच्छ वस्तीतल्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहायला आलो होतो. छत होतं पण भिंती गरिबीची कहाणी सांगत होत्या. कधी काम मिळायचं तर कधी रिकाम्या हाताने घरी परत यावं लागायचं. सांध्याने कधीही तक्रार केली नव्हती, पण जेव्हा आम्ही सगळे फक्त पाणी पिऊन झोपायचो तेव्हा तिच्या डोळ्यांतील ती शांत वेदना माझं काळीच फाडून टाकायची. आजची रात्र तर जणू आमच्यावर संकट बनून कोसळली होती, कारण माझी प्राणप्रिय मुलगी सिया तीव्र तापात तडफडत होती. तिचं छोटंसं शरीर आगीसारखं तापलं होतं आणि ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत कण्हत होती. संध्या वारंवार तिच्या कपाळावर हात फिरवत होती. घरात एकही गोळी नव्हती आणि माझ्या खिशात 1 रुपयाही नव्हता की मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकेन. सियाच्या सुस्काऱ्या ऐकून माझं हृदय रक्ताचे अश्रू रडत होतं आणि मी स्वतःला जगातला सर्वात अपयशी बाप समजू लागलो होतो. संध्याने रडत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हिम्मत करा, काहीही करा, पण मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, नाही तर तिचा श्वास थांबेल. मी माझ्या जुन्या सदऱ्याच्या खिशांत वारंवार हात घातला. कदाचित एखादं नाणं सापडेल, पण तिथे फक्त निराशाच होती जी माझी थट्टा करत होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि घराच्या आत माझी मुलगी जीवन आणि मृत्यूची लढाई लढत होती, ज्यासाठी माझ्याकडे पॅरासिटामॉल घ्यायलाही पैसे नव्हते. मी धैर्य एकवटलं आणि संध्याला धीर दिला की मी कुठून तरी पैशांची व्यवस्था करून येतो, तू फक्त प्रार्थना कर. त्या क्षणी काशीनाथशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता, जरी माझं अंतःकरण मला त्याच्याकडे जाण्यापासून थांबवत होतं. मला माहीत होतं की तो आपल्या संपत्तीच्या गर्वात मला ओळखायलाही नकार देईल, पण एका बापाच्या ममतेने माझ्या पायांना चालायला भाग पाडलं. मला आठवलं की आज काशीनाथने आपल्या नव्या महागड्या गाडीच्या आनंदात एका मोठ्या हॉलमध्ये भव्य पार्टी ठेवली आहे, जिथे शहरातील सर्व मोठे लोक उपस्थित आहेत. मी माझी फाटकी चादर अंगावर घेतली आणि तुटकी चप्पल घालून त्या हॉलकडे पायी धाव घेतली, कारण माझ्याकडे बसभाड्या इतकेही पैसे नव्हते. पावसाच्या पाण्याने माझे कपडे आणखी खराब झाले होते आणि मी एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होतो, पण माझ्या मनात फक्त माझ्या मुलीचं जळतं शरीर होतं. मी धावत त्या हॉलजवळ पोहोचलो, जिथे रंगीबेरंगी दिवे जणू माझी थट्टा करत होते आणि महागड्या गाड्या पाहून माझी हिंमत खचत चालली होती. मी खोल श्वास घेतला आणि थरथरत्या हातांनी त्या झगमगत्या जगाच्या गेटकडे पुढे सरकलो, जिथे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा माझी वाट पाहत होती. जेव्हा मी हॉलच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचलो तेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका शस्त्रधारी गार्डने माझा रस्ता अडवला.
त्याने डोक्यापासून पायापर्यंत माझ्या फाटलेल्या चादरीकडे आणि तुटक्या चपलांकडे पाहिलं आणि तुच्छतेने भरलेल्या आवाजात म्हणाला, इथे भिकाऱ्यांसाठी जागा नाही. पण मी हात जोडले आणि काकुळतीला येत म्हणालो, मी भिकारी नाही. यात असलेल्या काशीनाथ साहेबांचा मी लहान भाऊ आहे. हे ऐकताच गार्ड मोठ्याने हसला आणि आपल्या साथीदाराकडे पाहत म्हणाला, बघा रे, आता हे फकीरही स्वतःला श्रीमंतांचे नातेवाईक सांगू लागले आहेत. मी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला की माझी मुलगी मरणाच्या उंबरठ्यावर आहे आणि मला फक्त एकदाच माझ्या भावाला भेटू द्या, पण त्याने माझा हात पकडून मला मागे ढकललं. मी पडता पडता वाचलो आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण मी हार मानली नाही आणि पुन्हा त्याच्यासमोर उभा राहिलो, कारण माझ्या मुलीचे श्वास माझी वाट पाहत होते. यावेळी कदाचित माझ्या आवाजातील वेदनेने त्याच्यावर थोडासा परिणाम केला. कदाचित तो माझा पिच्छा सोडू इच्छित होता. त्याने मला तुच्छतेने पाहिलं आणि म्हणाला, ठीक आहे, तू इथे एका कोपऱ्यात उभा राहा. मी साहेबांना विचारतो की ते तुमच्यासारख्या एखाद्या क्षुल्लक माणसाला ओळखतात तरी का नाही. तो आत गेला आणि थंडीत मी बाहेर उभा राहून थरथरत राहिलोच, तर देवाकडे प्रार्थना करत राहिलो की काशीनाथच हृदय मऊ व्हावं. थोड्या वेळाने तो परत आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच तुच्छता होती, पण त्याने मला आत जाण्याचा इशारा केला. मी थरथरत्या पावलांनी आत गेलो, कारण मला माझ्या मुलीसाठी उपाय शोधायचा होता. मी पाहिलं की काशीनाथ उंच स्टेजवर उभा राहून मोठ्या अभिमानाने आपली नवी गाडी सगळ्यांना दाखवत होता आणि लोक आनंदाने टाळ्या वाजवत होते. मी संकोचत त्याच्याकडे पुढे गेलो आणि जशी त्याची नजर माझ्यावर पडलीची त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र नाराजी आणि राग पसरला. तो राग मला तिथेच गोठवून गेला. तो वेगाने स्टेजवरून खाली उतरला आणि माझ्याकडे झपाट्याने येऊ लागला. काशीनाथच्या पावलांचा आवाज मला माझ्या हृदयाच्या ठोक्यांपेक्षा जास्त मोठा वाटत होता. त्याच्या डोळ्यांत माझ्यासाठी ना सहानुभूती होती ना नात्याची भावना, तर अशी घृणा होती, जणू त्याने आपल्या सुंदर आणि महागड्या मैफिलीत एखादी घाणेरडी गोष्ट पाहिली होती. त्याने माझा हात इतक्या जोरात पकडला की माझ्या हाडांमध्ये वेदना संचारल्या आणि मला एका बाजूला ओढत दबक्या आवाजात रागाने गुरगुरला, तुला इथे येण्याची हिंमत कशी झाली? आणि मी तुला कडकपणे सांगितलं नव्हतं का की माझ्या नजरेआड राहा? त्याची पकड इतकी घट्ट होती की माझा हात निळा पडत असल्याचं मला जाणवत होतं, पण माझ्या ओठांवर फक्त माझ्या मुलीचं नाव होतं. मी थरथरत्या आवाजात धीर एकवटला आणि त्याच्यासमोर हात जोडून विनंती केली, भाऊ, मी फार असहाय होऊन तुमच्याकडे आलो आहे, नाही तर कधीही तुमच्या आनंदात विघ्न घातलं नसतं. पण माझी मुलगी सिया जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात आहे. तिचं पूर्ण शरीर तापाने जळत आहे. माझा आवाज हॉलच्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता आणि आजूबाजूला उभे असलेले लोक आपापली बोलणी थांबवून आमच्याकडे पाहू लागले, ज्यामुळे काशीनाथचा राग आणखी भडकला. त्याने माझा हात झटकून टाकला आणि मोठ्या आवाजात बोलू लागला, जेणेकरून सगळ्यांना ऐकू जावे की पहा, हा माणूस स्वतःला माझा भाऊ म्हणतो, पण याची अवकात पहा. हा नेहमी भिकाऱ्यांसारखा माझ्या मागे लागलेला असतो आणि आज इथे येऊन याने माझी नाक कापली आहे. काशीनाथची प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयावर जखम करत होती, पण मी माझ्या मुलीच्या निरागस चेहऱ्याची आठवण करून सगळं सहन करत होतो आणि सतत त्याच्याकडे उधार मागत होतो की मी मजुरी करून तुमचे एक एक पैसे परत करीन, पण आत्ता तरी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी थोडी रक्कम द्या, नाही तर ती मरेल. मला माझा स्वाभिमान मातीत मिसळत असल्यासारखा वाटत होता, पण बापाची लाचारी प्रत्येक भावनेवर भारी पडली होती. माझ्या तुटलेल्या चपला आणि पावसाने भिजलेली फाटकी चादर सगळ्यांच्या नजरेत होती आणि मला वाटत होतं की मी सगळ्यांसाठी एक तमाशा बनलो आहे. पण काशीनाथला याची काहीही पर्वा नव्हती. त्याने जोरात उपहासाने हसत म्हटले, ज्याचा आवाज माझ्या कानांत हातोड्यासारखा घुमत होता, आणि तो म्हणाला, तुमच्यासारखे लोक कधी मेहनत करायला शिकत नाहीत, नेहमी दुसऱ्यांच्या कमाईवर डोळा ठेवतात, आणि आज माझ्या इतक्या मोठ्या यशाच्या दिवशी इथे येऊन तुझा अपशकुनी चेहरा दाखवून सगळं बिघडवलं. त्याने माझी विनवणी पूर्णपणे दुर्लक्षित केली आणि खिशातून पर्स काढून त्यातून 100 रुपयांची एक नोट काढली आणि ती अत्यंत अपमानास्पद पद्धतीने माझ्याकडे फेकली, जसं एखाद्या कुत्र्यापुढे हाड फेकतात. ती नोट हवेत फिरत माझ्या पायांजवळ चिखलात जाऊन पडली आणि गुरकावत म्हणाला, हे घे आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि पुन्हा कधीही मला तुझा हा चेहरा दाखवू नकोस, नाही तर मी विसरून जाईन की आपलं कधी काही नातं होतं किंवा आहे. माझ्यासाठी ती 100 रुपयांची नोट मदत नव्हती, तर माझ्या सन्मानाचा सौदा होता, जो माझ्या सख्ख्या भावाने भरलेल्या मेहफिलीत उघडपणे केला होता. म्हणून मी शेवटच्यांदा त्याच्याकडे पाहिलं, कदाचित त्याला आपल्या रक्तावर थोडी तरी दया येईल, पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त संवेदनाहीनता होती. त्याने वळून सिक्युरिटी गार्डला इशारा केला की या माणसाला बाहेर काढा, कारण माझे मान्यवर पाहुणे याच्या उपस्थितीमुळे त्रस्त होत आहेत. गार्ड ताबडतोब पुढे आला आणि मला दोन्ही बाहूंनी पकडून ओढत हॉलच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन जाऊ लागला आणि मागून काशीनाथची पार्टी माझ्या जखमांवर मीठ चोळत होती.
गार्डने मला हॉलच्या बाहेर रस्त्यावर इतक्या निर्दयपणे ढकलले की मी तोंडावर चिखलात पडू लागलो आणि माझी तुटलेली चप्पल पायातून निसटून दूर घाणेरड्या पाण्यात जाऊन पडली. पावसाची तीव्रता आता आणखी वाढली होती आणि आकाशात वीज कडाडत होती, जणू ती माझ्या आतल्या वेदना व्यक्त करत होती. मी थरथरत स्वतःला सावरले आणि रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसून डोके हातात घेतले. माझी हिंमत आता संपत चालली होती आणि मला कळत नव्हते की रिकाम्या हाताने घरी जाऊन मी संध्याला काय उत्तर देणार. तिचा नवरा आपल्या मुलीच्या जीवासाठी काही नाणीसुद्धा घेऊन येऊ शकला नाही आणि अपमानाची गठ्ठी उचलून परत आला आहे. मी माझ्या फाटलेल्या चादरीने चेहरा झाकला आणि जोरजोरात रडू लागलो. माझ्या सुस्काऱ्या पावसाच्या आवाजात दबून गेल्या, पण माझं हृदय सतत देवाकडे तक्रार करत होतं, हे देवा, तू सगळं पाहतोयस आणि तूच गरिबांचा शेवटचा आधार आहेस. मी आकाशाकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणालो, परमेश्वरा, माझा भाऊ दगड झाला आहे. त्याने आपल्या संपत्तीच्या नशेत मला ओळखायलाही नकार दिला आहे. पण तू तर दयाळू आहेस. माझ्या मुलीला बरे कर आणि मला या लाचारीतून मुक्त कर. मी खूप वेळ तिथेच बसून रडत राहिलो. सगळीकडे अंधार पसरू लागला होता. तेवढ्यात अचानक मला असं वाटलं की कुणीतरी फारच हळूवारपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे. मी घाबरत आणि डोळे पुसत मागे वळून पाहिल्यानंतर माझ्यासमोर एक अतिशय सन्माननीय वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांनी ट्रिपीस सूट घातला होता आणि त्यांच्या हातात छत्री होती. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान आणि करुणा होती. त्यांचे कपडे सांगत होते की तेही त्या पार्टीचेच भाग होते, पण त्यांच्या नजरेत ती घृणा नव्हती जी मी आज सर्वांच्या डोळ्यांत पाहिली होती. त्यांनी मला आधार देऊन उभं केलं आणि अतिशय मृदू आवाजात विचारलं, बाळा, मी बऱ्याच वेळापासून तुला पाहतोय. तू असा रस्त्यावर बसून का रडतोयस? आणि आत असं काय घडलं की तुला या अवस्थेत बाहेर काढण्यात आलं? मी रडत हिचकिचत त्यांना माझी सगळी हकीकत सांगितली की माझी 5 वर्षांची मुलगी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे आणि माझ्या सख्ख्या भावाने मला ढकलून बाहेर काढलं आहे. त्या वृद्ध गृहस्थांचे नाव प्रभाकर होते. त्यांनी माझं सगळं शांतपणे ऐकलं आणि मग त्यांच्या डोळ्यांत एक निर्धार चमकला. ते म्हणाले, बाळा, धीर धर. कारण जेव्हा जगातले सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा परमेश्वर दरवाजा उघडतो. आणि आता तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या घरी चालतो. प्रभाकर यांनी माझा हात धरून मला त्यांच्या आलिशान गाडीपर्यंत नेलं. मी माझ्या फाटलेल्या शर्टात आणि मळलेल्या चादरीत त्या मखमली सीटवर बसायला कचरत होतो, कारण मला भीती वाटत होती की माझी गरिबी त्यांच्या चमचमीत गाडीला घाण करेल. पण त्यांनी अत्यंत प्रेमाने माझी भीती दूर केली आणि मला आत बसायला भाग पाडलं. जसं मी गाडीत बसलो तसं मला क्षणभर वाटलं की मी स्वप्न पाहतोय. कारण काही वेळापूर्वीच मी याच रस्त्यावर अपमानित होऊन पडलेलो होतो आणि आता एक अनोळखी देवदूतासारखा माणूस मला आधार देत होता. गाडी त्या कच्च्या वस्तीच्या अरुंद गलिच्छ गल्ल्यांकडे वळली जिथे माझं छोटंसं घर होतं. मी संपूर्ण प्रवासात देवाचे आभार मानत राहिलो की त्याने माझी हाक ऐकली आहे. आम्ही माझ्या घरासमोर पोचलो तेव्हा पाऊस थांबला होता, पण सगळीकडे चिखल आणि घाण पसरलेली होती. तरीही प्रभाकर यांनी त्यांच्या मौल्यवान बुटांची पर्वा न करता गाडीतून पाऊल बाहेर टाकलं आणि माझ्यासोबत माझ्या जर्जर घरात प्रवेश केला. घरातलं दृश्य पाहून माझं काळीज तुटलं. संध्या सियाला मांडीवर घेऊन एका कोपऱ्यात बसून रडत होती आणि सियाचे डोळे तापाच्या उष्णतेने लाल झाले होते. संध्या मला त्या सन्माननीय अनोळखी व्यक्तीसोबत पाहून चकित झाली. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. पण प्रभाकर यांनी परिस्थितीची नाजूकता ओळखली आणि ताबडतोब पुढे येऊन सियाच्या कपाळावर हात ठेवला. एक क्षणही न दवडता त्यांनी आपल्या ड्रायव्हरला हाक मारली आणि म्हणाले, लवकर या मुलीला उचला आणि तिला शहरातील सर्वात मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. तिची अवस्था फारच गंभीर झाली आहे. मी घाबरून म्हणालो, आपण तिथे कसे जाऊ? ते हसून माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, संदीप बेटा, पैशांची चिंता सोड. आजपासून ही मुलगी माझीही मुलगी आहे आणि तिचा उपचार करवणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांच्या आवाजात इतकी गोडी आणि विश्वास होता की माझी अर्धी चिंता तिथेच संपली. मी संध्याला इशारा केला की लवकर चादर घ्या, पण निघायचं आहे. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि ड्रायव्हरने वेगाने गाडी हॉस्पिटलकडे वळवली. मी संपूर्ण रस्ताभर सियाचा हात धरून तिला धीर देत होतो की आता सगळं ठीक होईल. देवाने आपल्यासाठी एक मार्ग पाठवला आहे. हॉस्पिटलमध्ये पोचताच प्रभाकर यांच्या व्यक्तिमत्वाचा दरारा कामी आला नाही, तर माझी अवस्था पाहून कदाचित आम्हाला गेटमधूनही आत येऊ दिलं नसतं. सेठ प्रभाकर यांच्या एका इशाऱ्यावर सियाला स्ट्रेचरवर झोपवण्यात आलं आणि तिला थेट इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आलं. मी आणि संध्या बाहेर कॉरिडॉरमध्ये उभे राहून असहायपणे एकमेकांकडे पाहत होतो. माझ्या मनात पुन्हा पुन्हा काशीनाथचे ते शब्द घुमत होते जे त्याने माझ्या गरिबीची खिल्ली उडवत बोलले होते. थोड्याच वेळात एक नर्स बाहेर आली आणि तिने सांगितलं की मुलीचं इन्फेक्शन खूप वाढलं आहे आणि तिला तात्काळ ऍडमिट करावं लागेल, ज्यासाठी सुरुवातीला मोठी रक्कम जमा करावी लागेल. मी सेठ प्रभाकर यांच्याकडे पाहिलं. ते आधीच काउंटरवर उभे होते.
त्यांनी काहीही न विचारता हॉस्पिटलच्या सगळ्या खर्चासाठी आपलं कार्ड दिलं आणि स्पष्ट सांगितलं की उपचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये, कितीही पैसे लागले तरी. मी त्यांच्याजवळ गेलो पण आभार मानण्यासाठी शब्दच सापडत नव्हते. फक्त ओल्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कारण एक तो भाऊ होता ज्याने 100 रुपयांची नोट फेकून मला हाकलून दिलं होतं आणि दुसरा हा अनोळखी माणूस होता जो माझ्यासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार होता. प्रभाकर यांनी मला एका बाकावर बसवलं आणि स्वतःही माझ्या शेजारी बसून अतिशय आपुलकीनं माझा हात धरला, जसं एखादा वडील आपल्या मुलाला धीर देतात. त्यांनी माझ्या आयुष्याबद्दल आणि काशीनाथबद्दल सविस्तर विचारलं. मी त्यांना सगळं खरं सांगितलं. पालकांच्या मृत्यूनंतर भावाने मला कसं घराबाहेर काढलं, दुकान जळाल्यानंतर मी कसा दरदर भटकायला लागलो. ते शांतपणे सगळं ऐकत राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले, जणू ते खोल विचारात गेले होते. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून माझा जीव भांड्यात पडला. त्यांनी सांगितलं, देवाचे आभार की तुम्ही तिला योग्य वेळी घेऊन आलात, नाही तर ताप मेंदूपर्यंत गेला असता. आता मुलगी धोक्याबाहेर आहे आणि औषधांचा परिणाम दिसू लागला आहे. हे ऐकताच संध्या साष्टांग नमस्कारात कोसळली आणि मीही आकाशाकडे पाहून माझ्या देवाचे आभार मानले, ज्याने एका अनोळखी व्यक्तीच्या मनात आमच्यासाठी एवढं प्रेम भरलं होतं. प्रभाकर यांनी डॉक्टरांचे आभार मानले आणि मग माझ्याकडे वळून म्हणाले, संदीप, आता तुला काळजी करण्याची गरज नाही. देवाने तुझी परीक्षा संपवली आहे. आता तुझे चांगले दिवस सुरू होणार आहेत. मी हुंदके देत विचारलं, साहेब, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं का करता? ते खोल श्वास घेऊन माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, संदीप, मी त्या पार्टीत होतो. तुझ्या आणि काशीनाथमधला सगळा अपमान मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. तुझी बेइज्जती पाहून माझं काळीज रक्तबंबाळ झालं होतं. ते पुढे म्हणाले, मी काशीनाथ सोबत एक मोठी बिझनेस डील करणार होतो, म्हणूनच त्या पार्टीला गेलो होतो. मला वाटलं होतं की तो एक यशस्वी आणि सभ्य माणूस आहे. पण जो माणूस आपल्या सख्ख्या भावाशी असं वागू शकतो आणि तापाने तडफडणाऱ्या एका मुलीसाठी ज्याचं हृदय हलत नाही, तो माझा प्रामाणिक भागीदार कसा असू शकतो? हे ऐकून मला मोठा धक्का बसला. काशीनाथचा गर्व त्याला अशा ठिकाणी घेऊन गेला होता जिथे त्याने फक्त भाऊच नाही तर एक मोठी व्यावसायिक संधीही गमावली होती. मला त्याची फारशी पर्वा नव्हती, कारण माझी मुलगी वाचली होती. पुढचे 2 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. सेठ संदीप रोज येऊन आमची चौकशी करत होते. आमच्यासाठी जेवण आणि गरजेच्या वस्तू स्वतः आणत होते, जणू आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत. सियाची तब्येत आता बरीच सुधारली होती आणि तिच्या चेहऱ्यावरची रौनक परत येत होती. ते पाहून मला वाटलं की माझ्या आयुष्यातली सगळी उजळणी परत आली आहे. सियाला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यावर प्रभाकर स्वतः आम्हाला घ्यायला आले. घरी निघण्याआधी त्यांनी मला जवळ बोलावून म्हणाले, संदीप, तुझ्या डोळ्यांत मला प्रामाणिकपणा आणि मेहनतीची चमक दिसली आहे. म्हणूनच मला हवं आहे की तू उद्यापासून माझ्या फॅक्टरीत सुपरवायझर म्हणून काम सुरू कर. त्यांनी मला फक्त नोकरीच दिली नाहीतर हेही सांगितलं की हॉस्पिटलमधून थेट त्या छोट्या जीर्ण घरात परत जायची गरज नाही. मी फॅक्टरीच्या जवळच एक स्वच्छ चांगला क्वार्टर तुझ्यासाठी तयार करून ठेवला आहे, जिथे तू तुझ्या कुटुंबासोबत सन्मानाने राहू शकशील. माझ्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले, पण ते दुःखाचे नव्हते तर आनंद आणि कृतज्ञतेचे होते. ज्या रात्री मी अपमानाच्या कळसाला पोहोचलो होतो त्याच रात्री देवाने माझ्यासाठी सन्मानाची दारं उघडली होती. मी प्रभाकर यांच्या हाताचे चुंबन घेतले आणि वचन दिलं की मी माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सिद्ध करीन की त्यांनी योग्य माणसाची निवड केली आहे. आता मला माझ्या गरिबीची लाज वाटत नव्हती तर अभिमान वाटत होता, कारण माझा देव माझ्यासोबत होता. आम्ही नव्या घरात स्थलांतर केलं. घर लहान होतं, पण त्यात असा शांतपणा होता जो महालांतही मिळत नाही. सिया आता हसत खेळत शाळेत जायची तयारी करत होती आणि मी रोज फॅक्टरीत जाऊन मन लावून काम करत होतो. काळ जसा पुढे गेलाच तसं माझं आणि प्रभाकर यांचं नातं अधिक घट्ट झालं. फॅक्टरीच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी माझ्यावर सोपवल्या, ज्यामुळे माझ्या पगारातही वाढ झाली. दुसरीकडे मला बातमी मिळाली की काशीनाथची परिस्थिती हळूहळू बिघडू लागली होती. प्रभाकर यांनी नकार दिल्यानंतर बाजारात त्याची विश्वासार्हता ढासळली होती आणि इतर मोठ्या व्यावसायिकांनीही त्याच्याशी व्यवहार करण्यास नकार दिला होता. काशीनाथ आपल्या गर्वात इतका आंधळा झाला होता की त्याला कळलंच नाही की त्याची एक चूक त्याला कुठे घेऊन जाणार आहे. तो अजूनही महागड्या गाड्या आणि पार्ट्यांमध्ये पैसे उधळत होता, पण त्याच्या व्यवसायाची मुळं पोखरली जात होती. एके दिवशी मी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये फाईल्स पाहत बसलो होतो तेव्हा जुन्या वस्तीतील एका ओळखीच्या माणसाकडून कळलं की काशीनाथने एका मोठ्या ठिकाणी गुंतवणूक केली होती आणि त्यात त्याला प्रचंड तोटा झाला होता. मला त्याच्या अवस्थेचं वाईट वाटलं, पण लगेचच ती पावसाळ्याची रात्र आठवली जेव्हा मी रस्त्यावर पडून रडत होतो आणि त्याने मागे वळूनही पाहिलं नव्हतं. तेव्हा मला जाणवलं की देवाची लाठी आवाज न करता बसते आणि जेव्हा तो हिशोब घेतो तेव्हा सगळं राखेत मिसळतं. काळ वेगाने पुढे सरकत होता आणि माझ्या आयुष्यात तो शांतपणा आणि समाधान परत आलं होतं, ज्याची
मी कधी भटक्या रस्त्यांवर मार खाताना कल्पनाही केली नव्हती. आता मी कच्च्या वस्तीतला तो असहायलाचार संदीप राहिलो नव्हतो, ज्याला कोणीही अपमानाने हाकलून देत असे. आता मी सेठ प्रभाकर यांच्या फॅक्टरीत एक प्रामाणिक आणि मेहनती सुपरवायझर म्हणून ओळखला जात होतो. सिया पूर्णपणे बरी झाली होती. ती रोज शाळेतून नवीन गोष्टी शिकून येत असे आणि आपल्या निरागस बोलण्याने मला आनंदाने भरून टाकत असे. संध्याच्या चेहऱ्यावरही आता पूर्वीसारखी चमक परत आली होती. तिने फॅक्टरीच्या जवळ मिळालेल्या त्या स्वच्छ क्वार्टरला आपल्या कौशल्याने छोटंसं स्वर्गच बनवलं होतं. प्रभाकर अनेकदा माझ्या कामाचं कौतुक करत आणि माझ्या प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवू लागले होते की त्यांनी फॅक्टरीच्या अनेक महत्त्वाच्या आर्थिक जबाबदाऱ्या मला दिल्या होत्या. देवाने मला त्या कठीण परीक्षेतून सन्मानानं बाहेर काढलं आणि ती प्रतिष्ठा दिली जी कधी माझ्या सख्ख्या भावाने माझ्याकडून हिरावून घेतली होती. माझं आयुष्य आता एका सरळ उजळ मार्गावर चालू लागलं होतं, जिथे प्रत्येक पावलावर आनंद माझं स्वागत करत होता. मला वाटत होतं की कदाचित माझ्या मुलीची दुवा आणि माझ्या संयमाचं फळ देवाने मला या रूपात दिलं आहे. दुसरीकडे परिस्थितीचं चाक निर्दयपणे उलट फिरत होतं. काशीनाथचा गर्वच त्याच्या विनाशाचं कारण बनला होता. मला कळलं की ज्या आलिशान गाडीच्या आनंदात त्याने ती भव्य पार्टी दिली होती ती एका भीषण अपघातात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. काशीनाथ त्या अपघातातून थोडक्यात वाचला होता, पण त्याची कंबर मोडली होती. पण हे तर फक्त त्याच्या अधःपतनाची सुरुवात होती. प्रभाकर यांच्यासोबतची कोट्यवधींची डील रद्द झाल्यानंतर बाजारात त्याचा दरारा आणि प्रभाव संपुष्टात आला होता. व्यावसायिक वर्तुळात ही चर्चा पसरली होती की काशिफ विश्वासार्ह माणूस नाही आणि त्यामुळे अनेक मोठ्या व्यावसायिकांनी त्याच्याशी असलेले करारही तोडले होते. आपला कोसळता व्यवसाय वाचवण्यासाठी त्याने सावकारांकडून मोठमोठी कर्ज घेतली आणि अशा ठिकाणी गुंतवणूक केली जिथे त्याला परतावा मिळालाच नाही. ज्या संपत्ती आणि ताकदीचा त्याला कालपर्यंत अभिमान होता तीच आता त्याच्यासाठी संकट ठरली होती. सावकार रोज त्याच्या घराच्या फेऱ्या मारू लागले होते आणि त्याची उरलेली प्रतिष्ठाही मातीमोल होत चालली होती. मी अनेकदा एकट्यात बसून विचार करत असे की माणसाने देवाने दिलेल्या नेमतांबद्दल किती कृतज्ञ असायला हवं, कारण हे सगळं क्षणात हिरावून घेतलं जाऊ शकतं आणि कुणीही काहीच करू शकत नाही. मला भावाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटत होतं, पण जेव्हा जेव्हा ती पावसाने भिजलेली रात्र आठवायची, ज्या रात्री त्याने 100 रुपयांची नोट माझ्या तोंडावर फेकली होती, तेव्हा माझं काळीज पुन्हा थरथर कापायचं. एके दिवशी प्रभाकर यांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि अत्यंत गंभीरपणे सांगितलं की काशीनाथची फॅक्टरी आता लिलावाच्या उंबरठ्यावर आली आहे आणि त्याचा आलिशान बंगला देखील लवकरच बँकेच्या ताब्यात जाणार आहे, कारण तो हप्ते भरू शकलेला नाही. हे ऐकून मला मोठा धक्का बसला, कारण माझं स्वतःचं रक्त अशा अवस्थेला पोहोचलं होतं की कदाचित आता त्याच्याकडे मान खाली घालायला देखील कुठे जागा उरलेली नव्हती. पण मी शांत राहिलो, कारण मला माहीत होतं की हे सगळं कर्मफळ आहे आणि देवाची काठी आवाज न करता बसते. महिने लोटले आणि मी माझ्या मेहनतीत आणि कामात पूर्णपणे मग्न राहिलो. इथपर्यंत की मी फॅक्टरीतील सर्वात विश्वासू आणि मानाच्या पदावर पोहोचलो, जिथे लोक माझ्या एका नजरेसाठी आतुर असायचे. एके दिवशी मी माझ्या एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसून काही फाईल्स तपासत होतो, तेवढ्यात अचानक शिपायाने येऊन कळवलं की बाहेर एक व्यक्ती नोकरीच्या शोधात आली आहे आणि ती फारच विनवणी करत आहे की कोणत्याही परिस्थितीत तिला बॉसला भेटू द्यावं. मी खुर्चीला टेकून शांतपणे म्हणालो, त्याला आत पाठवा, कारण मला कधीच असं वाटत नव्हतं की माझ्या दारातून कुणीही याचक रिकाम्या हाताने परत जावं, तो कुणीही असो. ऑफिसचं दार उघडलं आणि तो माणूस आत आला तेव्हा माझ्या हातातून फाईल खाली पडली आणि मी जागेवरच स्तब्ध झालो, कारण समोर उभा असलेला माणूस ओळखूही येत नव्हता. त्याचे कपडे मळलेले आणि जुने होते आणि चेहऱ्यावर तोच जुना थकवा आणि पराभव दिसत होता. जशी त्याने नजर वर करून माझ्याकडे पाहिलीची त्याचे डोळे फाटून गेले आणि तो दाराच्या चौकटीतच गोठून गेला, जणू त्याला साप दिसला असावा. समोर आलिशान खुर्चीत बसलेला माणूस दुसरा कोणी नव्हता तर तोच संदीप होता, ज्याला त्याने एका रात्री ढकलून बाहेर काढलं होतं आणि आज काळाने त्यालाच त्याच्यासमोर एक याचक बनून उभं केलं होतं. काशीनाथच्या पायाखालची जमीन सरकली होती आणि मला त्या आलिशान खुर्चीत बसलेलं पाहून तो असा स्तब्ध झाला होता, जणू कुणीतरी त्याच्यावर जादू केली होती. तोच भाऊजाने मला भिकारी म्हणत हाकलून दिलं होतं आणि ज्याच्या गरिबीचा तमाशा त्याने संपूर्ण महफिलीत उडवला होता, आज तोच माझ्यासमोर एक यशस्वी आणि प्रतिष्ठित माणूस म्हणून बसलेला होता. तो तिथे बनून उभा होता. त्याचे ओठ थरथरत होते आणि त्याच्या डोळ्यांत पश्चात्तापाशिवाय काहीच नव्हतं. तर माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण होत होती. मी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं तेव्हा मला त्याच्यावर राग येण्याऐवजी प्रचंड दया वाटली, कारण काळाने त्याला तो धडा शिकवला होता जो मी कधीच त्याला शिकवू शकलो नसतो. त्याचं ते वैभव, तो रुबाबाई इस्त्री केलेले महागडे कपडे आणि तो थाट, हे सगळं आता फक्त आठवण बनून राहिलं होतं. त्याच्या जागी आता असा माणूस उभा होता ज्याच्या चेहऱ्यावर थकवा, पराभव आणि चिंता स्पष्टपणे दिसत होती. खोलीत अशी जड शांतता पसरली होती की फक्त आमच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता.
मला असं वाटत होतं की वेळ थांबली आहे जेणेकरून आम्ही दोघंही एकमेकांच्या बदललेल्या परिस्थितीचं नीट निरीक्षण करू शकू. काशीनाथने फार कठीणपणे धीर एकवटला आणि थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली. संदीप, आम्ही तुझ्याशी फार वाईट वागलो, त्याने भरडलेल्या आवाजात सांगितलं की कसं त्याचा व्यवसाय बुडाला, कसं त्याच्या आप्तांनी त्याची साथ सोडली आणि कसं तो काडीकाडीवर अवलंबून होता. जेव्हा त्याला पैशांची अत्यंत गरज होती तेव्हा त्याचा तो आलिशान बंगला विकला गेला होता आणि आता तो एका अरुंद अंधाऱ्या खोलीत राहत होता जिथे 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करणेही त्याच्यासाठी मोठी परीक्षा बनली होती. तो इथे नोकरीच्या शोधात आला होता आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की ज्या मोठ्या फॅक्टरीतून त्याने कधी मला धक्के देत बाहेर काढलं होतं तिथे आज मी बसलेलो असेन. त्याच्या आवाजातली ती कडकपणा आणि दर्प पूर्णपणे नाहीसा झाला होता जो कधी इतरांना घाबरवण्यासाठी पुरेसा असायचा. आता तिथे फक्त एका तुटलेल्या माणसाची विनवणी उरली होती. तो म्हणत होता की त्याला कुठलंही साधं काम दिलं जावं कारण आता त्याच्याकडे आपली इज्जत वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग उरलेला नव्हता. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होतो आणि माझ्या मनाच्या पडद्यावर ती पावसात भिजलेली रात्र एखाद्या चित्रपटासारखी चालू होती, जेव्हा माझी निरागस मुलगी तापाने तडफडत होती आणि मी त्याच्यासमोर हात पसरत होतो. मला ते 100 रुपयांचं नोट पुन्हा पुन्हा आठवत होतं जे त्याने तिरस्काराने चिखलात फेकलं होतं. ते निर्दयी सुरक्षा रक्षक आठवत होते ज्यांनी मला अपमानित करून रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्या क्षणी माझ्या मनात सोडाची कोणतीही आग नव्हती तर एक वेगळंच समाधान होतं की माझ्या देवाने माझी अब्रू राखली आणि मला त्या स्थानावर पोचवलं जिथून मी इतरांची मदत करू शकतो. मी खुर्चीतून उठून खिडकीकडे पाहिलं जिथून फॅक्टरीतील मजूर पूर्ण मेहनतीने काम करताना दिसत होते. तेव्हा मला वाटलं की देव एका क्षणात राजाला भिकारी आणि भिकाऱ्याला राजा बनवतो. मी काशिफकडे वळून पाहिलं जो अजूनही मान खाली घालून जमिनीकडे पाहत होता, जणू तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयाची वाट पाहत होता आणि माझ्याकडे पाहण्याचं धैर्य त्याच्यात उरलेलं नव्हतं. मी त्याला बसण्याचा इशारा केला पण तो जागेवरून हलला नाही. कदाचित आपल्या चुकीची जाणीव इतकी तीव्र होती की माझ्यासमोर समोरासमोर बसण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं. मी त्याला सांगितलं की इथे फक्त मेहनत आणि प्रामाणिकपणालाच किंमत आहे आणि जो माणूस आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो त्यालाच इथे स्थान मिळतं, तो कुणीही असो. काशीनाथ रडत म्हणाला, संदीप, मी पूर्णपणे बदललो आहे. मला कळून चुकलं आहे की संपत्ती येणारी जाणारी असते पण रक्ताची नातीच माणसाची खरी कमाई असतात. तो माझ्याकडे माफी मागण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला हिचक्या येऊ लागल्या आणि तो पुढे काहीच बोलू शकला नाही. यामुळे माझ्या मनातला राग बर्फासारखा वितळून गेला. मी त्याला धीर दिला आणि सांगितलं, आधी तू घरी जा आणि उद्या सकाळी फॅक्टरीत ये. तुझ्यासाठी कोणतं काम योग्य आहे ते पाहू. तो उलट्या पावलांनी बाहेर गेला आणि मी बराच वेळ खुर्चीत बसून विचार करत राहिलो की आयुष्य किती विचित्र आहे जे आपल्याला नेमकं तिथेच आणून उभं करतं जिथून आपण कधीतरी इतरांना हाकलून दिलं होतं. त्या रात्री मी बराच वेळ माझ्या खोलीत बसून राहिलो आणि माझं मन त्या सर्व कडू आठवणींमधून जात होतं ज्या मला एका काळी पूर्णपणे मोडून टाकत होत्या. संध्या माझ्याजवळ येऊन बसली. तिने माझ्या डोळ्यांत दडलेली अस्वस्थता ओळखली कारण तिला माहीत होतं की काशीनाथ भावाचं माझ्यासमोर याचक बनून येणं माझ्यासाठी किती मोठी परीक्षा होती. तिने अत्यंत कोमलतेने माझा हात धरला आणि विचारलं, संदीप, आता तू काय निर्णय घेतलास? तू त्यांना माफ करू शकशील का की ती पावसाची रात्र अजूनही तुझ्या मनात ताजी आहे? मी एक खोल श्वास घेतला आणि तिला सांगितलं, जर मी त्यांना माफ केलं नाहीतर माझ्यात आणि त्यांच्यात फरक काय उरेल? कारण देवाने मला सगळं काही विनाकारण दिलं आहे. मी संध्याला समजावलं की ज्या देवाने मला फुटपाथवरून उचलून या खुर्चीवर बसवलं तोच माझ्याकडून अपेक्षा ठेवतो की मी त्याच्या माणसांशी तसंच वागावं जसं त्याने माझ्याशी वागलं. आम्ही दोघांनी निर्णय घेतला की उद्या जेव्हा भाऊ फॅक्टरीत येतील तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत द्वेषाने नाहीतर त्या प्रेमाने करू जे आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं होतं. कारण रक्ताची नाती कधीही परिस्थितीची मोहताज नसतात. हा निर्णय घेतल्यानंतर माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं आणि मला अनेक वर्षांनंतर अशी गाढ झोप लागली कारण मी माझं अहंकार देवाच्या इच्छेसमोर झुकवलं होतं. पुढच्या सकाळी जेव्हा मी फॅक्टरीत पोहोचलो तेव्हा मी आधीच सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं की काल नोकरीसाठी आलेल्या व्यक्तीला पूर्ण सन्मानाने आत आणावं. त्यांची मान अजूनही लाजेने खाली झुकलेली होती, जणू ते माझ्या नजरेला सामोरं जाण्याचं धैर्य गोळा करू शकत नव्हते. मी खुर्चीतून उठलो आणि त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. ते काही बोलण्याआधीच मी त्यांच्या हातात एक नियुक्तीपत्र दिलं ज्यावर त्यांना फॅक्टरीचा असिस्टंट मॅनेजर नेमल्याचं लिहिलं होतं. त्यांनी आश्चर्याने त्या कागदाकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले कारण ते कदाचित एखाद्या साध्या मजुरीची अपेक्षा करत होते पण मी त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पद दिलं होतं. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, संदीप, मी या सन्मानाच्या लायकीचा नाही. मी तुझ्याशी असं वागलो जसं एखादा शत्रूही वागत नाही आणि तू आजही मला भाऊ म्हणून हाक मारतोस. मी त्यांचे हात धरून त्यांना समोरच्या खुर्चीवर बसवलं आणि म्हणालो, भाऊ, तो काळ निघून गेला आहे. मला तो आठवायचा नाही.
कारण खरी संपत्ती पैसा नसतो, तर तो मानसिक शांती असते जी आपल्याला आपतांमध्ये राहून मिळते. काशीनाथ भाऊ जोरजोरात रडू लागले. त्यांनी कबूल केलं की ज्या दिवशी त्यांनी मला धक्का दिला होता त्याच दिवशी त्यांच्या अधःपतनाची सुरुवात झाली होती, कारण त्यांनी एका मजबूर बापाची बद्दुआ घेतली होती. ऑफिसचं काम आटोपून मी काशीनाथला माझ्यासोबत घरी घेऊन गेलो. तिथे संध्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार केले होते जे ते लहानपणी आवडीने खायचे. जसं आम्ही घरात प्रवेश केलाची सिया धावत आली. मी तिची ओळख तिच्या मोठ्या काकांशी करून दिली. त्यांनी सियाला मिठीत घेतलं आणि त्यांच्या हिचक्या सुरू झाल्या, कारण हीच ती मुलगी होती जिच्या जीवासाठी मी कधीकाळी त्यांच्याकडे भीक मागितली होती. आज तीच मुलगी त्यांना इतक्या प्रेमाने हाक मारत होती. सियाने आपल्या निरागसपणात त्यांचे अश्रू पुसले आणि विचारलं, मोठे काका, तुम्ही का रडताय? कुणी तुम्हाला ओरडलं का? यावर काशीनाथ भाऊ रडत म्हणाले, नाही बाळा, मी माझ्या नशिबावर रडतो आहे की देवाने मला इतकी सुंदर नाती परत दिली जी वर्षांपूर्वी हरवली होती. जेवणाच्या ताटावर बसताना आम्हा सगळ्यांना जाणवलं की घर भिंतींनी नाही तर प्रेमाने बनतं. काशीनाथने वचन दिलं की ते कधीही संपत्तीला स्वतःवर हावी होऊ देणार नाहीत आणि उरलेलं आयुष्य माणसांची सेवा आणि आपल्या आप्तांसोबत घालवतील. काशीनाथ भाऊ फॅक्टरीत माझ्यासोबत अगदी खालच्या दर्जाचं कामही करू लागले आणि त्यांच्या वागण्यात इतकी नम्रता आली की प्रत्येकजण त्यांचा आदर करू लागला. प्रभाकरही आमच्या या पुनर्मिलनामुळे खूप आनंदी होते. एके दिवशी त्यांनी मला सांगितलं, संदीप, तू सिद्ध केलंस की माणुसकीचं नातं सर्वांत मोठं असतं आणि ज्याच्याकडे माफ करण्याचं धैर्य असतं तोच खरा श्रीमंत असतो. वेळ जसा जात गेल्याचा काशीनाथने आपल्या मेहनतीने पुन्हा आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली. पण आता त्यांचं ध्येय आलिशान बंगले किंवा महागड्या गाड्या नव्हत्या. ते गरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांची मदत करण्यात आनंद मानू लागले. मी जेव्हा जेव्हा फॅक्टरीच्या खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा मला ती पावसाची रात्र आठवते जी जरी अत्यंत अंधारलेली होती तरी तिने माझं आयुष्य प्रकाशाने भरून टाकलं. आयुष्याचं खरं तत्व हेच आहे की संपत्ती येणारी जाणारी असते, पण माणसाचे सद्गुण आणि नाती हीच खरी संपत्ती असते जी शेवटपर्यंत साथ देते. आम्ही दोघं भाऊ पुन्हा एकदा तसंच एकत्र आलो जसं लहानपणी असायचो. आमच्यात वर्षानुवर्षे दुरावा निर्माण करणारी संपत्ती आता आडवी आली नव्हती. जी परीक्षा घेतो तेव्हा त्यामागे एखादं मोठं कारण लपलेलं असतं. माझ्या परीक्षेचा निकाल असा लागला की मला माझा भाऊ परत मिळाला आणि त्याचा गर्व कायमचा संपला. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि जर अजूनपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. उद्या पुन्हा एक नवीन आणि रंजक कथा घेऊन भेटू.